मराठी न्यूज लाईव्ह। माझं नाव कुमकुम गजानन पवार आहे। मी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज इथे BMIT थर्ड इयरला आहे। आम्ही आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयाला आलो कारण की नाही का आम्हाला म्हणजे आमच्या डिग्री बद्दल आम्हाला इथं बोलायचं होतं, त्यामुळे आम्ही आलो। कारण की आमच्या डिग्रीला रजिस्ट्रेशन भेटत नाहीये। डिग्री तर आम्हाला भेटत आहे पण रजिस्ट्रेशन मात्र आम्हाला नाही भेटायलं। आणि फीज बद्दल बी आम्हाला 40,000 फीस घेतात आणि 30,000 फीसची रिसिप्ट देतात आम्हाला। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आम्हाला 40,000 फीस आहे तर तुम्ही 40,000ची रिसिप्ट द्या ना, आणि जर 30,000ची द्याले तर 30,000 फीस घ्या आमच्याकडून, असं यांनी घपला करतात। त्यामुळे आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसला बोलायला आलो। सरांशी चर्चा झाली, आता त्यांना काय ऍक्शन घ्यायचं आहे त्यांनी घ्यायचं। माझं नाव साक्षी वाघमारे आहे। मी BMIT थर्ड इयरला आहे। तर आम्ही त्या कॉलेजमध्ये आहोत, पण तिथे आम्हाला एक तर जास्तीची फीस घेत आहेत। जी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज, तिथे आम्हाला 30,000 फीस आहे आमच्या ज्युनियर्सला आणि सिनियर्सला, पण आमच्याकडून 40,000 फीस घेत आहेत। आणि फीस तर घेत आहेत, पण आम्हाला प्रॅक्टिससाठी कुठे आम्हाला प्रॅक्टिकल जे आहेत आम्हाला हॉस्पिटलला पाठवतात, पण ते कुठेच पाठवत पण नाही आहेत, कुठल्या हॉस्पिटलला बोलत नाही आहेत, आम्हाला कुठे हॉस्पिटल अवेलेबल नाही करून देत आहेत। आणि आम्ही स्वतःहून जाऊन बोलले आणि आम्ही म्हणलं की आम्ही ग्रामीण कॉलेजचे आहोत, तर त्यांनी आम्हाला काढून। माझे नाव रामटके माळसा लक्ष्मण आहे। मी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये BMLT सेकंड इयरला माझं ऍडमिशन आहे। फर्स्ट इयरला मी ऍडमिशन करते वेळेस 50,000 फी सांगितलेली, ती मी ऍडमिशन करतानाच ऑन द स्पॉट 30,000 भरून ऍडमिशन घेतलं होतं। मग आता सेकंड इयरला आहोत आम्ही, आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटत नाहीये आणि फॅकल्टी अवेलेबल नाहीये। फॅकल्टीला साधं प्रोनाउन्सिएशन येत नाही, स्पेलिंग आम्ही त्यांना सांगावं लागतं। आणि एक्झाम अशा कंडक्ट करतात की क्वेश्चन पेपर कॉलेजमधनच काढतात, चेकही तिथेच होतात, रिझल्टही तिथेच असतो। म्हणजे कॉलेजला अजिबात येत नाहीत, कधीच येत नाहीत, त्यांना टॉपला ठेवतात आणि आम्हाला C ग्रेड B ग्रेड असे देतात, आणि जे कधीच येत नाहीत त्यांना A ग्रेड देऊन ठेवतात। कॉलेजमध्ये क्लासमध्ये ते टॉप असतात असं आहे। आणि माझी SC कास्ट आहे, बाहेर कुठे जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला गेलं। माझं नाव ज्ञानेश्वरी श्रीराम लाखे। आम्ही 2023 मध्ये BMLT या ब्रांचला GTMC कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं। तर आम्ही सरांनी आमच्या अडचणी आम्ही प्रिन्सिपल सरांपाशी मांडल्या, तर आम्हाला जे उत्तर पाहिजे होतं त्यांच्याकडून ते नाही भेटलं, म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो आहेत। तर आमच्या सरांशी बोलणं झालं, सरांनी आमच्या अडचणी लिहून घेतल्या, त्यांनी आमच्या अडचणी ऐकून घेतल्या। ते म्हणले की उद्यापर्यंत मी आमच्या अडचणी ते आमच्या सॉल्व्ह करतील, त्यांनी असं सांगितलं। 23 मध्ये आमचं ऍडमिशन झालं। मी आता BMLT थर्ड इयर मध्ये शिकत आहे। सरांनी आम्हाला म्हणजे दरक सरांनी आम्हाला DMLT साठी सर्वच विद्यार्थी, मीच नाही सर्वच विद्यार्थी BMLT साठी म्हणून ऍडमिशन करण्यासाठी आलते। BMLT हा कोर्स आम्हाला इथं आल्यावर माहिती झालाय। सरांनी सांगितलं DMLT ऐवजी तुम्ही BMLT ला ऍडमिशन घ्या, कारण इथे ना BMLT मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, सगळं मिळेल। आमचे वडील शेतात काम करतात। माझे वडील 3 वर्ष फीस भरायची, 1,20,000 रुपये फीस भरायची। 3 मुली आहेत माझ्या वडिलांना। एका वर्षामध्ये सगळ्यांची फीस, सगळ्यांचे शिक्षण कसे करायचे, आणि हे म्हणतात तुमचा वोकेशनल कोर्स आहे, तर मग आम्हाला स्कॉलरशिप नाही, काहीच नाही। माझी एवढीच मागणी। आमच्या या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं, आम्ही DMLT ला ऍडमिशन घ्यायला आलो होतो, तर दरक सरांनी आम्हाला की डिप्लोमाला घेऊ नका, डायरेक्ट डिग्रीच होते तुमची 3 वर्षामध्ये, म्हणून आम्हाला BMLT ला त्यांनी ऍडमिशन घ्यायला सांगितलं। जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम। माझं नाव माधव कुदलवाड, या कॉलेजमध्ये फर्स्ट बॅच आहे आमची, पासआउट झालेली। पासआउट होऊन पण 2 वर्ष झालेली आहे आमचा, आणि रजिस्ट्रेशन नंबर नाही मिळालेला आहे। कुठे पण गव्हर्नमेंटला फॉर्म भरते वेळेस रजिस्ट्रेशन नंबर नाही, ते काही पण होत नाही। घरचे एक वेळेस या कॉलेजमध्ये आमची फीस भरायला 1 महिना 5 ते 10 दिवस लेट झाल्यावर एक्झाम मध्ये बसू दिली नव्हती, एक्झाम मधून बाहेर काढली होती आम्हाला। पण 2 वर्ष झाले पासआउट, 2 वर्ष झालेली आहेत पासआउट होऊन, पण रजिस्ट्रेशन नंबर नाही मिळाला आम्हाला। आणखी कुठं गव्हर्नमेंटला अप्लाय नाही करता येत। घरचे म्हणत आहेत की आम्ही मोलमजुरी करून तुमचे 90,000 रुपये फीस भरलेली आहे, पण इतके दिवस का होत नाही। मागणी आमची लवकरात लवकर रजिस्ट्रेशन नंबर करून, रजिस्ट्रेशन नंबर 4 महिन्याखाली आले होते आम्ही, पण त्यावेळेस म्हणले की 1-2 महिन्यामध्ये होऊन जाईल। आमच्या कॉलेजला पेपर सुद्धा शिक्षक लोक चेक करतात, बाहेर युनिव्हर्सिटीला पण पेपर आमचे जात नाहीत, आणि सांगतात की युनिव्हर्सिटी कडून पेपर आला आणि त्यानंतर पेपर चेक होत नाही, आणि आम्हाला इंटर्नशिपला बाहेर नेतो म्हणतात, आणि कुठेही नेत नाही, तर कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल करायला लावतात। जे मुलं अब्सेंट राहतात ते त्यांनी जॉब करतात, पैसे कमवतात, तर त्यांना म्हणतात की रिटेन करतो, आणि जे रेग्युलर येतात स्टुडंट त्यांना पण म्हणतात की रिटेन करतो।